अहिल्यानगर महानगरपालिकेचा बहुचर्चित असा अर्थसंकल्प नेमेची येतो पावसाळ्या युक्तीप्रमाणे काल सादर करण्यात आला सभागृहामध्ये 1710 कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प, ज्यामध्ये वेतन भत्ते पेन्शन याच्यासाठीच 250 कोटी रुपये खर्च होणार आहेत, पाणी पुरवठ्याच्या विजेसाठी 45 कोटी रुपये खर्च होणार आहेत, कचरा मालमत्ता स्ट्रीट लाईट याच्यासाठी 40 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि भांडवली अनुदान कर्ज वगैरे या माध्यमातून 1162 कोटी रुपये फक्त जमा होणार आहेत असा अंदाज सांगतो। म्हणजे एकंदर तुटीकडे नेणारा हा जो काही अर्थसंकल्प आपल्याला दिसतोय, तर यामधून नगरकरांच्या नशिबी पुन्हा खूप चांगल्या भव्य दिव्य सुखसुविधा आहेत असं समजायचं कारण नाही। नगर महानगरपालिकेचे 1710 कोटीचे सन 26-27चे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर करण्यात आले। त्यामध्ये महसुली उत्पन्नासाठी 481 कोटी रुपये, तर भांडवली जमेसाठी 1161 कोटी रुपये, 42 लक्ष अपेक्षित अशी तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कर्मचारी वेतन मानधन यावरती 161 कोटी रुपये, सेवा उपदान यासाठी 71 कोटी 50 लक्ष रुपये, पाणी पुरवठा वीज बिल 45 कोटी रुपये, अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजनांमधून आपण 1161 कोटी रुपये भांडवली कामावर अनुदान कर्ज व मनपा हिस्सा धरून अंदाजित जमीबाबत अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे।